राहुल गांधींनी मतचोरी झाल्याचा गंभीर आरोप केलाय। यावेळी तर त्यांनी निवडणूक आयोगालाही लक्ष्य केलेलं आहे। थेट आकडेवारी मांडत राहुल गांधींनी मतचोरी कशी झाली हे सांगण्याचाच प्रयत्न केलेला आहे। राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा आरोपांचा भडीमार केलाय। मतचोरी, बनावट मतदार आणि निवडणूक प्रक्रियेमधील गडबड यावर कठोर भाषेमध्ये त्यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर थेट निशाणा साधलेला आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटकात विशेषतः महादेवपुरासारख्या भागांमध्ये 1 लाखांहूनही अधिक बनावट मतदारांची नावे मतदार यादीत सामील करण्यात आल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। तसंच ही केवळ चूक नसून हा एका मोठ्या कटाचा भाग आहे, ज्यात भाजपसह इतर काही यंत्रणा देखील सामील असल्याचं म्हणत राहुल गांधींनी 5 मोठे गंभीर आरोप केलेले आहेत। राहुल गांधींचा पहिला आरोप, संशयास्पद मतदार वाढ। अवघ्या 5 महिन्यात महाराष्ट्रात मतदारांच्या संख्येत अभूतपूर्व वाढ झाल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय। 5 महिन्यात इतकी मतदार वाढ झाली जितकी गेल्या 5 वर्षातही झालेली नव्हती असा दावा करत त्यांनी ही वाढ नैसर्गिक नसून निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेपाचा संकेत असल्याचं म्हटलंय। राहुल गांधींचा दुसरा आरोप, एकाच राज्यात विरोधाभासी निकाल। लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला विजय मिळतो, पण त्याच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव कसा होतो असा प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केलाय। अचानकपणे 1 कोटी नवमतदार कुठून आले अशी विचारणा करत राहुल गांधींनी हा विरोधाभास संशयास्पद असून मतदान प्रक्रियेमध्ये गडबड असल्याचं म्हटलंय। राहुल गांधींचा तिसरा आरोप, निवडणूक आयोगाचं मौन। इतक्या मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल केल्यानंतरही आयोगाकडून कोणताही ठोस प्रतिसाद नाही। डिजिटल डेटा मागवल्यानंतरही तो दिला गेला नाही असं राहुल गांधींनी सांगितलंय। तसंच हा डेटा कुणाच्या दडपशाहीखाली आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। राहुल गांधींचा चौथा आरोप, मतदानाचा संध्याकाळी वाढलेला टक्का। विधानसभा मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजल्यानंतर अचानकपणे मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढतो। या वाढीमागे सत्ताधारी पक्ष आणि निवडणूक आयोग यांचं संगनमत आहे असा गंभीर दावा करत राहुल गांधींनी मतं चोरली गेली असा शब्दशः आरोप केलाय। इतकंच नव्हे तर एकाच व्यक्तीनं 3 राज्यात म्हणजेच कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात मतदान केल्याचे पुरावे असल्याचंही त्यांनी सांगितलंय। राहुल गांधींचा 5वा आरोप, मतदार यादीतील गोंधळ। काही मतदारांचे फोटोच लावले गेले नाहीत, तर काहींचे फोटो इतके धूसर आणि लहान आहेत की ओळखणंही अशक्य आहे अशी माहिती राहुल गांधींनी दिली आहे। दरम्यान फॉर्म 6चा अवाजवी वापर करून भरमसाठ नवीन नोंदणी करण्यात आल्याचाही त्यांनी दावा केलाय। मतदानाचा टक्का संध्याकाळी अचानकपणे वाढला। खास करून भाजप कमकुवत असलेल्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात अतिरिक्त मतं दिसल्याचं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे। यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावरती पक्षपातीपणाचा आरोप केलेला आहे। हे सर्व आरोप करत असताना राहुल गांधींनी मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्याची मागणी देखील केलेली आहे। दरम्यान निवडणुकांमध्ये मतचोरी झाली असल्याचा दावा करत या संदर्भातील आकडेवारीच राहुल गांधींनी सर्वांसमोर थेट मांडली आहे। यावेळी त्यांनी मतचोरीच्या 5 पद्धतीही सांगण्याचा प्रयत्न केलाय। राहुल गांधींच्या संशोधनानुसार मतांची चोरी कशी झालेली आहे आणि त्याची आकडेवारी नेमकं काय आहे ते देखील आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊया। तर राहुल गांधी काय म्हणतात, त्यांनी सांगितल्याप्रमाणे मतचोरीच्या एकूण 5 पद्धती त्यांनी रिसर्च केलेल्या आहेत। त्याच्यात बनावट मतदारांची संख्या दिसून येते 11,965। राहुल गांधी यांचा हा दावा आहे। त्यानंतर खोटे आणि अमान्य पत्ते जे आहेत ते 40,009 इथपर्यंत गेल्याची त्यांची आकडेवारी सांगते। त्यानंतर राहुल गांधी तिसरी जी पद्धत सांगताय, एकाच पत्त्यावरती मोठ्या संख्येने मतदार असलेल्यांची आकडेवारी 10,452 इथपर्यंत जाऊन पोहोचते। त्यानंतर अवैध तसंच अस्पष्ट फोटो असलेले मतदार आहेत 4,132।
आणि फॉर्म 6चा गैरवापर झाल्याचा आरोप करत 30,000 इतकी आकडेवारी ते थेटपणे जाहीर करताना दिसतात। तर राहुल गांधींनी एकूण या 5 पद्धती सांगितल्याचं आपण पाहिलं। या सर्व घडामोडींनंतर कर्नाटक निवडणूक आयोगानं राहुल गांधींना शुक्रवारी भेटीसाठी वेळ दिल्याचंही कळतंय। आता राहुल गांधींनी दिलेली ही आकडेवारी आणि केलेले आरोप यावर भाजपचं नेमकं काय म्हणणं आहे? जसं की राहुल गांधींनी सांगितलं तशाच प्रकारे खरंच मतचोरी शक्य आहे का? त्यांनी केलेलं संशोधन नेमकं कशाच्या आधारावर आहे? आणि जसं की वारंवार राहुल गांधी हे निवडणूक प्रक्रियेमध्ये गौड बंगाल झाल्याचे आरोप करून निवडणूक आयोगाला लक्ष्य करतात, तर मग निवडणूक आयोग यांच्या विरोधामध्ये पावलं का उचलली जात नाहीयेत असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात। त्यामुळे या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आज आपण खास आमंत्रित केलेलं आहे काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना। भाजपचे प्रवक्ते अनिकेत निकम आपल्या सोबत आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आणि ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे आणि सर्वसामान्यांची बाजू मांडण्यासाठी सुनील चव्हाण आज आपल्या सोबत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत। या थेट चर्चेला सुरुवात करत असताना काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार, मी आपल्यापासून सुरुवात करेल। खरं तर काँग्रेसने केलेलं संशोधन काय आहे त्याची आकडेवारी तर आम्ही सांगितली, मात्र या सगळं जर गौड बंगालाचा आरोप स्वतः राहुल गांधी करत असतील, थेट इशारा तुमचा कुणाकडे आहे? कोण कल्प्रिट आहे असं काँग्रेसला वाटतं? विशालजी, भारतीय जनता पक्षानं देशातली लोकसभेची निवडणूक आणि महाराष्ट्रातली विधानसभेची निवडणूक चोरलेली आहे। चोर दरोडेखोर माणसं आमची मतं चोरलेली खुर्च्या बळकावून बसलेले आहेत। हा लोकशाहीचा अपमान आहे। बर, आज हा सूर्य हा जयद्रथ या न्यायानं आम्ही 11,000 बोगस मताची एका विधानसभेमधली यादी 200 पत्रकारांच्या समोर आम्ही देशाच्या न्याय व्यवस्थेमध्ये मतदार राजाकडे आम्ही ठेवलेली आहे। बर, साधी गोष्ट आहे की राहुल गांधींनी 1.5 तासापेक्षा जास्त पत्रकार परिषदेमध्ये 200 पत्रकारांच्या समोर ही मांडणी केली। माझं खुलं आवाहन आहे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी टेलिप्रॉम्प्टरच्या शिवाय निवडणूक आयोगाची बाजू मांडण्यासाठी यावं, कारण त्यांच्या पक्षाचे महाराष्ट्रातले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस विनाकारण निवडणूक आयोगाला आम्ही प्रश्न विचारल्यानंतर तिळपापड होऊन तोंडाला येईल ती बरळ अशी भाषा बोलत आहे। साधं म्हणणं आहे की एकच लोकसभेचा मतदारसंघ बेंगलोरमध्ये आम्ही घेतला, त्याचं कारण निवडणूक आयोगानं मशीन रिडेबल फॉर्मॅटमध्ये आम्हाला याद्या द्यायला नकार दिला। हे आधुनिक युग आहे, एका चिपमध्ये 200 वर्ष डाटा साठवता येईल इतकं विज्ञान पुढे गेले असताना आम्हाला मोठा बंडल एवढा दिला याद्यांचा, तरी आम्ही त्यामधल्या एका महादेवपुरा विधानसभेची ही आकडे दिली। विशालजी, महादेवपुरा विधानसभा मतदारसंघाचे आकडे आहे। बेंगलोरमध्ये मनसूर अली खान आमचे 6,26,200 मतं पडली होती। भाजपाचे PC मोहन यांना 6,58,915 मतं पडली होती। ही लोकसभेची सीट भारतीय जनता पक्षानं 32,700 मतांनी जिंकली होती। या 32,700 मताची लीड त्यांना जी आलेली आहे हे आम्ही तपासत असताना निवडणूक आयोगानं दिलेल्या मतदार याद्यांमध्ये आम्ही 1,02,40 बोगस मतदान पकडलं आणि त्याचं विवरण दिलं। आताही ते विवरण आमच्या समोर आहे, देशातल्या माध्यमांना समोर दिलं आम्ही की डुप्लिकेट मतदार 11,000 आहेत, खोटे पुरावे 40,000चे आहेत, एकाच ऍड्रेसवर 100, 200, 70, 80 मतदान असलेले 10,000 मतदार आहेत, ज्यांचा फोटोच नाही असे 4,000 मतदार आहेत। आणि फॉर्म 6 भरून 70, 75, 80 वर्षाच्या लोकांनी पहिल्यांदा मतदानाला निवडणुकीला जातो म्हणून फॉर्म भरला आणि मतदान केलेलं आहे। भारतीय जनता पक्षाच्या दारात पट्टा घालून उभा असलेल्या प्राण्यासारखं निवडणूक आयोगाचं वागणं आहे। भारतीय लोकशाहीचा गळा घोटलेला असताना राहुलजींसोबत आम्ही सगळे उभे आहोत, या देशातली इंडिया आघाडी उभी आहे। भारतीय जनता पक्षाला आम्ही लोकशाहीचा गळा घोटू देणार नाही। बरं, लोकशाहीचा गळा घोटला जातोय असा थेट काँग्रेसचा आरोप आहे। भाजपचे प्रवक्ते अनिकेत निकम यांना मला प्रश्न करायचा आहे। अनिकेतजी, मोठ्या प्रमाणावरती सरकारचा कारभार आणि आता तर निवडणूक आयोग या सगळ्यांवरती थेट आरोप होताना दिसताय। भाजप म्हणजेच सरकार या सर्व मुद्द्यांकडे कसं पाहते? कारण आज मतदार राजा थेट निवडणूक आयोग या संदर्भात जे आरोप करण्यात आलेले आहेत त्याच्यावरती होणारे जे प्रत्यारोप होताना दिसत आहेत, आणि दुसरीकडे काँग्रेस हे सगळं का करते अशा प्रकारचं ॲलिगेशन ज्यावेळेला स्वतः मुख्यमंत्री करताना दिसतात, भाजपची बाजू नेमकी काय आहे सर्वसामान्य मतदारांना आज कळू द्या। अनिकेतजी। विशालजी, मला असं वाटतं राहुल गांधी यांनी केलेले आरोप हे बेनबुड्याचे तर आहेच आहेत, बरं,
परंतु हास्यास्पद देखील आहे. कसे? म्हणजे निवडणूक झाल्यानंतर, पराभूत झाल्यानंतर कधी ईव्हीएम, तर कधी निवडणूक आयोग आणि आता वोट चोरी अशा स्वरूपाचा रडीचा डाव काँग्रेसने व राहुल गांधीने सातत्याने गेले 10 वर्षात या देशात चालवला आहे. राहुल गांधींचं खरं म्हणजे वक्तव्य बघितल्यानंतर व ऐकल्यानंतर मला जळगावच्या माझ्या मित्राची आठवण येते, जो नेहमी असं सांगायचा की मी खूप चांगला बल्लेबाज आहे आणि जेव्हा तो क्रिकेट खेळायला उतरायचा तेव्हा दुसऱ्या तिसऱ्या चेंडूत तो बाद व्हायचा, कधी LPW, कधी कॅच, कधी रनआउट, आणि प्रत्येक वेळेस तो अंपायरलाच दोषी ठरवायचा की अंपायरचं चुकलंय, अंपायरचा निर्णय चुकीचा, अंपायर चुकीचा. आणि आम्ही सगळेजण सांगायचो तसं नाहीये, तुझं बॅट बघतोय, नाही एक मिनिट, अरे पवार तुम्हाला इंटरप्ट केलं नाही. देशाच्या लोकशाहीची चर्चा राहुल गांधीची गत अशीच झालेली आहे. परीक्षेची तयारी न करता परीक्षेत बसायचं आणि नापास झाल्यावरती परीक्षेत नापास झाल्यानंतर प्रश्नपत्रिकेतले प्रश्न चुकीचे, आमचे शिक्षक चुकीचे, अशा स्वरूपाचा रडीचा डाव काँग्रेस सातत्याने करत आहे. बरं, हा रडीचा डाव आहे असं भाजपचं म्हणणं आहे. मी पुन्हा एकदा काँग्रेसकडे येणारच आहे, मात्र तत्पूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेताई, मला आपल्याला विचारायचं आहे, एका बाजूला लोकसभेचे आलेले निकाल आणि त्यानंतर आलेले विधानसभेचे निकाल, दोन्ही निकालांचं जर आपण विश्लेषण करायचं म्हटलं तर प्रत्येक पक्षासाठी कसोटी होती. कसोटी खरं तर मतदारांची होती, कारण ज्यावेळेला निवडणूक आयोगावरती प्रश्न उपस्थित केले जातात त्यामुळे सर्वसामान्य मतदारांनी कुणाला मतदान केलं हाही प्रश्न उपस्थित होतो. थेट ज्यावेळेला निवडणूक आयोगाला आपण आता कटघऱ्यामध्ये उभं करून जर प्रश्न विचारले जाणार असतील तर मतदारांना त्याचं उत्तर मिळेल का? लोकसभा विधानसभा याचा तुमचा अनुभव कसा होता सुषमाताई? मला असं वाटतं की हा जो निकाल होता, मी स्वतः म्हणजे अनिकेतजी फील्डवर नसतील, अनिकेतजींना फील्डवर यायची गरज नाही, तशी त्यांचे वडील इनफ आहेत. आणि अनिकेतजी, तुम्ही आता जो काही मुद्दा मांडत होतात ना क्रिकेटचा, मी तुम्हाला शांतपणे एवढंच सांगितलं पाहिजे की हे उदाहरण आम्ही आमच्या कॉलेज लाईफ मध्ये डिबेटसाठी वापरत होतो. अतिशय बालिश उदाहरण होतं ते, आमच्या कॉलेज लाईफ मध्ये आम्ही वापरायचो. त्यामुळे हे सोडून द्या. राहुल गांधींचं वक्तव्य एवढं बालिश आहे, राहुल गांधींचं वक्तव्य सुषमाजी एवढं बालिश आहे आणि एवढं हास्यास्पद आहे. सर्वोच्च न्यायालयात देखील अशा स्वरूपाची याचिका ईव्हीएम घोटाळ्याच्या संदर्भात दाखल झाली होती आणि सर्वोच्च न्यायालयाने ती अभ्यास करून ईव्हीएम घोटाळ्याचं काय बोलले, बोगस मतदार याद्या दिल्या, बोगस निवडणूक आयोगाने मी थोडं थांबवतो. सुषमाताईंचा मुद्दा पूर्ण होऊ देत की त्यांच्या पक्षाला आलेला अनुभव लोकसभा आणि विधानसभेतला कसा होता. आपल्याला बऱ्याच मुद्द्यांवर बोलायचंय खरं तर. अनिकेतजी, तुमचं झालं असेल तर मी बोलते. बोला. राहुल गांधींनी केलेलं हे वक्तव्य एवढं बालिश आहे की त्याला उत्तर देण्यासाठी हेच उदाहरण समर्पक आहे. ठीक आहे, तुम्ही बोला. मी आपल्याकडे येईल पुन्हा. अनिकेतजी, सुषमाताई बोला. मी आता पुन्हा एकदा अनिकेतजी तुम्हाला शांतपणे सांगितलं पाहिजे की माधव भंडारी, केशव उपाध्ये या सगळ्या लोकांना ओव्हरटेक करत तुमच्या वडिलांना खासदारकी मिळाली, कदाचित तुम्हालाही मिळेल, समजू शकते मी, पण जरा ऐकण्याचे पेशन्स ठेवा आणि पेशन्स ठेवून. सुषमाताई, तुम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात एवढं बोलून सुद्धा आज उबाठामध्ये तुम्ही प्रवक्ता म्हणून काम करतायत. तुम्हाला चीज झालं ना त्याचं. तुम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विरुद्ध एवढं गरळ ओकून सुद्धा तुम्हाला आज उबाठामध्ये मिळालं ना पद. अहो, लोकसभेच्या वेळेस आम्ही होतो फील्डमध्ये, आम्ही काय केलं आम्हाला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला सांगू अनिकेतजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. तासभर खरं तर आपल्याला चर्चा करायची आहे. मला अनुभव जाणून घ्यायचा लोकसभा विधानसभा निवडणूक आणि निकालांसंदर्भातला. सुषमाताई, मी माझा मुद्दा फक्त कंप्लीट करते. मला पुन्हा एकदा मी सांगितलं पाहिजे की अनिकेत निकमांच्या सारखी बालिश विधानं मी करत नाहीये. मी अत्यंत गांभीर्याने काही मुद्दा मांडू इच्छिते, कारण अनिकेत निकम हे सोन्याचा चमचा तोंडात ठेवून जन्माला आलेले आहेत. त्यामुळे ते एसीत बसून बोलत आहेत. मी इलेक्शन काळात लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्याच्या आधीची महाप्रबोधन यात्रा असेल, मुक्त संवाद असेल, मी चांदा ते बांधा, उभा आडवा महाराष्ट्र 5 ते 6 वेळा पिंजून काढलाय. त्यामुळे आणि आपल्या सगळ्या चॅनलचे सर्वे सांगत होते की निकाल काय होऊ शकतो. लोक सांगत होते, पत्रकार ग्राउंड रिपोर्टिंग करत होते. आयबीचे रिपोर्ट निकाल येण्याच्या आदल्या रात्रीपर्यंत हे शुअर शॉट होतं की उद्या सरकार बसणार आहे. जसे तुमचे 50 असतील अधिकारी,
तसे आमचेही काही असतीलच ना तिथे. आमचेही काही जीवातले, आमचेही काही विचार, आमच्याही विचारधारेचे काही असतील ना, जे सांगत होते की उद्या सरकार बसतंय. आणि असं असतानाही अचानक काहीतरी घोळ होतो आणि तो इतका लँडस्लायडिंग वगैरे सारखा असतो. आणि या सगळ्यांवर मी फक्त एक आणि एकच उदाहरण दिलं पाहिजे हा, की जे हा. त्यांनी सांगितलं की एकाच पत्त्यावर 10,000 मतदान झालं. हे एकाच पत्त्यावरचे जे 10,000 मतदार आहेत ते कुठले आहेत हे अनिकेत निकमांना माहित नसेल. बर अनिकेत निकम, या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सगळ्यात शेवटी देईल. मी तुम्हाला गुगल करायला वेळ देते. 1 तासाचा गुगल करायला वेळ देते आणि शेवटी आठवणीनं त्याचं उत्तर देते. म्हणजे तुम्ही किती ग्राउंड रियालिटीवर आहात, किती जमिनीवरची तुम्हाला माहिती आहे. नया नया मुल्ला जोर से बांग देता है, मैं समझ सकती हूँ. पण इथे मतांची चोरी झाली, इथे लोकशाहीची चेष्टा झाली, इथे भारतीय माणसांचा विश्वासघात झालेला आहे. महाराष्ट्रातल्या लोकांनी अत्यंत संतप्त होऊन आणि अत्यंत निराशाजनक कामगिरी बघून तुम्हाला नाकारलेलं होतं स्पष्टपणे आणि तुम्ही मतांवर दरोडा टाकलेला आहे. बरं, आता याच्या मतांवरती उपर जर जर दरोडा म्हणणं असेल, टाकून ही शेवटचे निवडणूक 10 सेकंद, हा याच्या उपर जर म्हणणं असेल की हनुमंत पवार हे वायफळ बडबड करत होते, तर अनिकेत निकम, तुमचं तर तेवढं पोहोचणार नाही कारण तुम्ही अजून खूपच बालक आहात. पण तुमच्या वडिलांची जरा मराठीत वगैरे तुमच्याशी बोलता, तुमच्या वडिलांशी मोदीजी मराठीत बोलतात म्हणे, तर त्यांना सांगा की हिम्मत असेल तर राहुल गांधीजींसारखी ओपन प्रेस कॉन्फरन्स घ्या. बालिश बहू अशा पद्धतीने नाही, हिम्मत असेल तर मोदीजींनी ती प्रेस कॉन्फरन्स घेऊन दाखवावी. कारण अडचण अशी आहे की आम्ही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारतो, मिरच्या मात्र कायम भाजपाला का झोंबतात ते कळत नाहीये. 10,000चा प्रश्न, 10,000 मतदारांचा, अनिकेत निकम तुमच्यासाठी ब्रेक के बाद 1 तासाच्या शेवटाला मी त्याचं उत्तर देईन. बरं, निश्चितच आहे. या सर्व प्रश्नांची उत्तर आपण घेणार आहोतच. मात्र तत्पूर्वी शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत, ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे आणि सुनील चव्हाण, जे आज आपल्यासोबत सर्वसामान्यांची बाजू मांडण्यासाठी मतदार म्हणून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अरुणजी, आणखी एक पॉलिटिकल बाजू मला ही समजून घ्यायची आहे. तुमच्यासाठी तर खरं तर सत्ता परिवर्तन, पक्षातून बाहेर पडणं आणि त्यानंतर भाजप सोबत जाणं, हा सगळा प्रवास जनतेने देखील पाहिला. मात्र आज ज्यावेळेला राहुल गांधी काही प्रश्न उपस्थित करतायत त्यावेळेला प्रत्येक पक्षाला उत्तर द्यावंच लागेल की आपले किती उमेदवार आणि कशा पद्धतीने निवडून आले. कारण आज निवडणूक आयोगावरतीच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाताना दिसतंय. अरुणजी सावंत, तुमच्या पक्षाचं काय म्हणणं आहे? विशालजी, आवाज थोडा कमी येतोय. हा. पहा विशालजी, संपूर्ण देशाला हे माहित आहे की सध्या बिहारच्या निवडणुका ह्या तोंडासमोर आलेल्या आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेस आणि त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे मित्र पक्ष यांनी आपली जी काही विश्वासार्हता असते ती घालून बसली आणि त्याच्यामुळे जनतेने त्यांना दूर लोटलं आणि त्यांचा पराभव झाला. बरं, आता या पराभवातून बाहेर पडण्याकरता नवीन ज्या काही निवडणुका येत आहेत, महाराष्ट्रातल्या निवडणुका येत आहेत, मुंबईतल्या निवडणुका येतात, या निवडणुकांना जर तोंड द्यायचं असेल तर काहीतरी एक फेक नॅरेटिव्ह हे तयार केलं पाहिजेच. बरं. आणि म्हणून त्यांनी निवडणूक आयोगावरतीच चिखलफेक करायचा एक केविलवाणा प्रयत्न, काही चांगले चांगले त्यांनी हे गोळा केलेत. नो डाऊट निवडणुका ज्या झाल्या गेल्या काही वर्षांमध्ये, तिथे कुठे काहीतरी देशामध्ये एका कोपऱ्यात काहीतरी जर धांदली झाली असेल तर यांचा असा दाखविण्याचा प्रयत्न आहे की संपूर्ण देशभरामध्ये ज्या काही निवडणुका गेल्या 10 वर्षात लढल्या गेल्या त्या संपूर्ण निवडणुकांमध्ये मतांची चोरी झाली होती, असा एक आरडाओरड आपण करूया. याच्याकरिता राहुल गांधीजी यांनी काही हुशार लोकांना पदरी घेतलं आणि एक अतिशय उत्तम अशी पत्रकार परिषद भरविली आणि त्या पत्रकार परिषदेमधून त्यांनी एक उत्तम असा इव्हेंट मॅनेजमेंटचा प्रकार केलेला दिसून येत आहे. जनतेला ते असं भासू पाहत आहेत की देशभर मध्ये ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये चोरी झाली होती आणि म्हणून आम्ही हरलो होतो. म्हणजे आता त्यांचं जे काही अपयश होतं ते लपविण्याकरता कुठेतरी काहीतरी थोडंफार झालं होतं असेल, ते सुद्धा अजून उघड व्हायचं आहे. कारण जर खरोखर असं काही घडलं असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टात का नाही गेलात आजपर्यंत आणि हे सगळे पुरावे आता घेऊन तुम्ही सुप्रीम कोर्टात जाण्याचा मार्ग आता सुद्धा उघडा आहे ना. परंतु संपूर्ण देशभरातील काँग्रेस
आणि त्यांना जे काही सामील पक्ष आहेत ते चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरतायत आणि त्यांचं वांदा झालेलं आहे येणाऱ्या निवडणुकीसाठी. म्हणून आता हे असे आरोप केले जात आहेत, बाकी काही बरं, नाही. बिनबुडाचे आरोप आहे असं तुमचं म्हणणं आहे. मात्र ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, ही संपूर्ण चर्चा तुम्ही अगदी सुरुवातीपासून ऐकताय. कोण आणि कोणता पक्ष, त्यांचे किती उमेदवार निवडून आले, यापेक्षाही महत्वाचं जे आज देशवासियांना आहे की लोकशाही असलेल्या आपल्या देशामध्ये निवडणूक आयोगावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणं, त्यांच्या कारभारावरती ताशेरे ओढणं किंवा त्यांचा या सगळ्या गोष्टींमध्ये पक्षपातीपणा आहे का, हे येणारा काळ ठरवेलच ना. मात्र आज मतदार, सर्वसामान्य जनता, त्याची या सर्व संस्थांवरती असलेली जी आजपर्यंतची स्वतःची विश्वासार्हता होती, तिला कुठेतरी तडा जातोय की काय, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. विजय चोरमारे सर, येत्या काळातल्या निवडणुका अगदी तोंडावरती आलेल्या असताना कोण जिंकणार कोण हरणार त्यापेक्षा या ज्या यंत्रणा आहेत त्यांचा गैरवापर होतोय का? तुमचं ऑब्झर्वेशन नेमकं काय सांगतं? कारण प्रत्येक पक्षाला निवडणुका जिंकायच्या, उमेदवार निवडून आणायचे आहेत, मात्र त्यासाठी निवडणूक आयोग ज्यावेळेला टार्गेट होतो त्याकडे तुम्ही कसं पाहताय विजयजी? विशाल, एक गोष्ट इथं सुरुवातीला लक्षात घ्यायला पाहिजे की महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर सुरुवातीपासून म्हणजे निवडणुका झाल्याच्या निकाल आले तेव्हापासून या निवडणूक प्रक्रियेसंदर्भात आक्षेप घेतले जात आहेत. बरोबर. इथं काहीतरी गडबड गोंधळ झालाय. त्याचं कारण लोकसभा निवडणुकीचं जे चित्र होतं त्याच्या अगदी विसंगत असं चित्र, विसंगत असे निकाल, त्याच्या एकूण विरुद्ध असले निकाल असे विधानसभा निवडणुकीला आले. त्यामुळे त्या संदर्भात सुरुवातीपासून टीका होते. राहुल गांधी यांच्या आरोपातील तो भाग आहेच की लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत निकाल वेगळे लागले. खरं तर असे निकाल वेगळे लागू शकतात मला वाटतं. त्यामुळे हा आरोप राजकीय स्वरूपाचा आहे, कुणी करू शकतं. दुसरा जो आरोप आहे राहुल गांधीचा की मतदारामध्ये मोठ्या प्रमाणावर 1 कोटीची वाढ झाली आहे वगैरे, वाढ होऊ शकते. मी या अशा वाढीचं स्वागत करेन. कारण जर मतदार नोंदणी या अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर होत असेल, मतदार नोंदणी संदर्भात जागृती होत असेल तर त्याचं स्वागत करायला पाहिजे. पण हा प्रश्न एवढ्या पुरता थांबत नाही. कारण हे राजकीय आरोप करून राहुल गांधी थांबले नाहीत. राहुल गांधी त्याच्या पुढे गेले आहेत. त्यांनी काही फॅक्च्युअल गोष्टी इथं निवडणूक आयोगाच्या समोर आणल्या आहेत, देशाच्या एकूण समोर आणल्या आहेत. पहिली गोष्ट त्यातली की डिजिटल मतदार यादी आहे, ती डिजिटल मतदार यादी निवडणूक आयोगानं दिलेली नाही. म्हणजे हे निवडणूक आयोगाचा यातला हेतू सरळ सरळ काहीतरी लपवण्याचा आहे, हे स्पष्ट दिसतं. दुसरी गोष्ट, निवडणूक आयोगानं जे व्हिडिओ शूटिंग आहे ते व्हिडिओ शूटिंग ते नष्ट केल्याचं सांगितलं जातं. किंवा एका पत्त्यावर अनेक लोक राहत आहेत. म्हणजे एका घरात 47 पासून 80 पर्यंत लोक एका घरात राहतात, एका पत्त्यावर राहतात. शिर्डीत एका इमारतीत आपल्याला 7,000 मतदार असल्याचा यापूर्वी आरोप झाला होता. तर या सगळ्या गोष्टी गडबडीच्या आहेत, घोटाळ्याच्या आहेत, हे स्पष्ट आहे. आणि निवडणूक आयोग आतापासूनच नाही, 2014 नंतर, म्हणजे 14ला मोदी सरकार सत्तेवर आलं, पण 2019च्या निवडणुकीपासून निवडणूक आयोग, तिथं कोण मुख्य निवडणूक आयोग आहेत हा भाग वेगळा, पण निवडणूक आयोग हा एनडीएचा एक भाग असल्याप्रमाणे, एनडीएचा घटक पक्ष असल्याप्रमाणे 2019 पासून काम करतोय, हे अनेक पुराव्यानिशी स्पष्ट करता येतं. म्हणजे तिथं विरोधकांनी ज्या वेळी अनेक गोष्टींची मागणी केली, सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्रित जाऊन मागणी केली, त्यावेळी निवडणूक आयोगानं त्यांना दाद दिलेली नाही. निवडणूक आयोगात नाही, कारण निवडणूक आयोग त्यांना दाद देत नाही, कारण त्यांना खात्री आहे की सुप्रीम कोर्ट सुद्धा वेळोवेळी निवडणूक आयोगाला संरक्षण देत आलेलं आहे. त्यामुळं हे निवडणूक आयोगाचं हे लपवाछपवीचं धारिष्ट वाढलेलं आहे. सगळ्या घटनात्मक संस्थांच्यावर सत्ताधारी पक्षाचं नियंत्रण आहे आणि या घटनात्मक संस्था सत्ताधारी पक्षाच्या नियंत्रणाखाली काम करत असल्यामुळं या सगळ्या गोष्टी करायला निवडणूक आयोग धजावत आहे. त्यामुळं राहुल गांधी ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाला पुराव्यानिशी एक्सपोज करतायत, मला वाटतं त्यातल्या काही गोष्टी ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यांनी थेट पुराव्यानिशी, म्हणजे एका पत्त्यावरचे अनेक मतदार असतील, एका इमारतीमध्ये हजारो मतदार असतील, किंवा डिजिटल मतदार यादी न देणं असो, हे का देत नाहीत निवडणूक आयोग, हे स्पष्ट करायला पाहिजे ना. आणि गेले काही दिवस, काही वर्षे सातत्यानं निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी होते. त्या घेण्यासंदर्भात पुन्हा मागं जायचं का म्हणतात, तर 195 देशामधल्या फक्त 20 देशांच्या मध्ये आता ईव्हीएम निवडणुका होत्या. म्हणजे आपण कुठल्या देशांच्या रांगेत आहे? नेपाळ, भूतान, नामिबिया, केनिया, व्हेनेझुएला, फिलिपिन्स या देशांच्या पंक्तीत आहे आपण. जगातल्या कुठल्याही प्रगत राष्ट्रामध्ये ईव्हीएमचा वापर केला जात नाही, कारण ईव्हीएम विश्वासार्ह नाही.
हे जगभरात सिद्ध झालेलं आहे. बरोबर. आणि इथलं सरकार आणि इथला निवडणूक आयोग तेच पुढे रेटायचा प्रयत्न करतोय. आम्ही अचूक आहोत, आम्ही पारदर्शक आहोत. पारदर्शक आहोत मग डिजिटल मतदारांनी का दिली नाही तुम्ही? पारदर्शक आहात तर तुम्ही व्हिडिओ फुटेज का नष्ट केलं? पारदर्शक आहात तर 5 वाजल्यानंतर झालेल्या मतदाराच्या संदर्भातले सगळे तपशील जे मागितले ते का दिले जात नाही? बरोबर आहे. हे सगळे गोष्ट आहेत. मला वाटतं ही सगळी प्रक्रिया लोकशाही, भारत हा सगळ्यात जगातला मोठा लोकशाही देश आहे. तर इथं लोकशाहीवरचा लोकांचा विश्वास दृढ व्हायचा असेल तर ही सगळी व्यवस्था पारदर्शक असायला पाहिजे. पण निवडणूक आयोगाचा व्यवहार पारदर्शक नाही हे गेल्या 5-6 वर्षांच्या पासून दिसून आलेलं आहे. बरं, निवडणूक आयोगाचा व्यवहार जो आहे तो मात्र पारदर्शक नसल्याचं तुमचं देखील ऑब्झर्वेशन यावेळेला सांगतंय. मात्र आज जनतेची बाजू मांडणं देखील तितकंच महत्वाचं. सुनील चव्हाण आपल्या सोबत आहेत यावेळेला. मतदार म्हणून, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून निवडणूक आयोगाचा त्यांचा नेमका अनुभव काय होता, त्यांना आलेला अनुभव काय होता? मतदारांच्या बाजूने सुनीलजी, आज ज्या प्रकारचे राजकीय आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत, मतदार म्हणून, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून निवडणूक आयोगावरची विश्वासार्हता याविषयी मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. सुनीलजी नमस्कार. नमस्कार. याच्यातल्या मी पॉलिटिकल चर्चेमध्ये जाणार नाही या विषयाच्या. नक्की, मला मतदारांची बाजू ऐकायची. मी फक्त एक माझा अनुभव सांगतो. लोकसभा निवडणूक 2024 झाली मे महिन्यामध्ये आणि माझं नाव सिंहगड रस्त्यावरती खडकवासला मतदारसंघामध्ये आहे. मी तिथं 2005 पासनं माझा परमनंट ऍड्रेस आहे, स्वतःचं घर आहे, त्या ठिकाणी मी राहतो. मी तिथे आजपर्यंत लोकसभा आणि विधानसभा मिळून 7 वेळेला मतदान केलेलं आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही इलेक्शन असतील तिथे. मला एप्रिलमध्ये मी जागरूक असल्यामुळे मी माझ्या स्वतःच्या ज्या मतदान स्लिप आहेत ते मी ऑनलाईनच डाउनलोड करून घेत आलेलो आहे आतापर्यंत. तर एप्रिलमध्ये माझ्या लक्षात आलं की मतदार यादीमध्ये माझं नाव गायब आहे. माझ्या फॅमिलीमधलं माझ्या मुलाचं आणि पत्नीचं नाव आहे एकाच घरामध्ये. माझं नाव त्याच्यामध्ये गायब. मी इलेक्शन कमिशनला ईमेल केला की मी 20 वर्षापासून या पत्त्यावर आहे आणि माझं नाव अचानक कसं काय गायब होऊ शकतं. त्याला प्रोसेस आहे. म्हणजे BLO जे असतात ते मतदार पडताळणीसाठी घरोघरी जात असतात आणि तिथे तो राहतो की नाही मतदार, नसेल तर त्याला एक नोटीस द्यायची पद्धत आहे की तो जर तिथे नसेल, हजर असेल तर हातामध्ये द्यायची नोटीस, किंवा हजर नसेल तर ती त्याच्या घरावर चिकटवायची की तुम्ही इथे राहत नाहीये, तुमचं नाव आता वगळायला आम्ही प्रोसेस सुरू करतो. असं काही झालेलं नाही. आणि अचानक माझं नाव, आणि बारामती, आमचा खडकवासला मतदारसंघ जो आहे तो लोकसभेला बारामतीला जोडलेला आहे. म्हणजे मी लोकसभेला बारामतीचा मतदार आहे पुण्यामधला. तर मी इलेक्शन कमिशनला मेल केला. त्यांचे मला 2-3 आमचे मेल एक्सचेंज झाले आणि मला त्यांनी तो BLO जो असतो लोकल, त्याचा फोन नंबर दिला थेट माझ्या ऑफिशियल ईमेल वरती. त्यांनी मी त्या BLO ला कॉन्टॅक्ट केला की माझं नाव अचानक गायब कसं काय झालंय. एकाच घरामध्ये पत्नी आणि मुलाचं नाव आहे आणि माझं नाव गेलं असं, तर हा घोळ कसा काय, त्याला काही उत्तर देता आलं नाही त्याचं. आणि मी ज्यावेळेस ही चौकशी किंवा मेल केले त्यावेळेस लोकसभेला तर मी मतदान करू शकणार नव्हतो. 7 इलेक्शन मध्ये मतदान केले ते लोकसभेला मी करू शकणार नव्हतो. याच्यात मी माझ्या एका मित्राला सांगितलं, मग ती महाराष्ट्र टाइम्स मध्ये अर्धा पान त्याची बातमी छापून आली. कलेक्टर तत्कालीन सुहास दिवसे, ते निवडणूक निर्णय अधिकारी वगैरे असतील काहीतरी, त्यांचा कोट आणि माझा कोट असा तो छापून आलेला आहे आणि त्यांना काही उत्तर देता आलं नाही. ती बातमी निवडणूक आयोगाला तुम्ही काही प्रश्न उपस्थित केले ज्याची उत्तर तुम्हाला योग्य रीतीने मिळाली नाही आणि त्यामुळे कुठेतरी तुम्हाला मतदान प्रक्रियेपासून लांब राहावं लागलं. जेव्हा एकाच कुटुंबातील 2 जणांना मतदानाचा अधिकार मिळतो, मात्र सुनील चव्हाण यांना त्या ठिकाणी हा अधिकार का मिळाला नाही, हा महत्त्वाचा प्रश्न होता. भाजपचे प्रवक्ते अनिकेत निकम, आपल्यासाठी आता पुढचा प्रश्न. एका बाजूला सर्वसामान्य जनतेला निवडणूक आयोगाकडून असलेल्या अपेक्षांची पूर्ती होताना दिसून येत नाही. गेल्या कित्येक वर्षातला त्यांचा आलेला अनुभव एका उदाहरणातून आम्ही स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे काँग्रेसनं ज्या प्रकारचा डेटा देत असताना या सगळ्या प्रक्रियेसाठी भाजप आणि निवडणूक आयोग दोन्ही जबाबदार धरलेला आहे. उत्तर आहे आपल्याकडे. अनिकेतजी.
विशालजी, 2024 मध्ये देशात पोटनिवडणूक झाली आणि या निवडणुकीत आपल्याला कल्पना आहे, जे विधानसभेची पोटनिवडणूक होती हो. त्यात 2 आम आदमी पार्टीचे आमदार निवडून आले, एक भाजपचा, एक काँग्रेसचा, एक तृणमूलचा. मग तिथे वोट चोरी झाली नाही का? त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहे, कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, तिथे वोट चोरी झाली नाही का? त्यामुळे जिथे तुम्ही जिंकतात तिथे सर्व आलबेल आहे आणि जिथे तुम्ही हरतात, पराभूत होतात, तिथे तुम्ही ईव्हीएम किंवा वोट चोरी किंवा निवडणूक आयोग अशा स्वरूपाचे जे आरोप करतात किंवा जे रडीचा डाव करतात, हा दुर्दैवी आहे. न्यायालयात देखील अशा स्वरूपाची याचिका तुम्ही दाखल करू शकतात, न्यायालयात मांडा. परवाच्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारलं आहे आणि हे सांगितलं आहे की तुम्ही ज्या पद्धतीचे विधानं करतात त्याला काही आधार आहे का नाही. त्यामुळे जर खरोखर तुम्हाला असे काही आरोप करायचे असतील किंवा तुम्हाला काही तथ्य असेल तर तुम्ही न्यायालयात जावं. नंबर 1 ची बाब. नंबर 2 की आपले जे एक इथे सदस्य मौजूद आहेत, प्रवक्ता सुषमाताई अंधारे, त्यांनी माझ्या वडिलांचं नाव घेऊन सांगितलं की माझ्या वडिलांना राज्यसभेचं सदस्य बनवलं वगैरे वगैरे, मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो. परंतु ताई, मी कधी चमचेगिरी केली नाही. तुम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विरुद्ध काय बोलला होतात आणि तरी सुद्धा आज उबाठामध्ये तुम्हाला काय पद मिळालंय हे सगळ्यांना ठाऊक आहे. तुम्हाला देखील भविष्यात राज्यसभा, विधान परिषद मिळेल आणि त्याचा तुम्हाला लखलाभ. परंतु मी तुम्हाला मुद्दामून सांगू शकतो की माझ्या वडिलांनी देशाच्या विरुद्ध अतिरेकी कारवाई करणाऱ्या अतिरेक्यांच्या विरुद्ध न्यायालयीन लढा गेले 40 वर्ष दिलेला आहे. तुम्ही सांगता तुम्ही फील्डवर काम करतात, तुम्ही कुठली निवडणूक लढवली? मला तुमचा थेट प्रश्न आहे. माझ्या वडिलांनी निवडणूक लढली, ते पराभूत झाले, मान्य आहे. परंतु देशासाठी गेले 40 वर्ष अविरत पद्धतीने ते अतिरेक्यांच्या विरुद्ध न्यायालयीन लढा देत आहेत. त्यामुळे आपण थोडासा रिस्पेक्ट व आदर ठेवून एखाद्या व्यक्तीबद्दल बोलावं, एवढीच मला आपल्याला विनंती आहे. नंबर 3 ची गोष्ट, मला असं वाटतं विशालजी की आपण सातत्याने बघितलेलं आहे की राहुल गांधी यांचं जे राजकीय GPS आहे ते कुठेतरी चुकलेलं आहे, तांत्रिक बिघाड झाला आहे. त्या राजकीय GPSला ते विचारतात सत्तेचा रस्ता काय, आणि ते राजकीय GPS सांगतं बाबा निवडणूक आयोगांवर आरोप कर, तू EVM वर आरोप कर, वोटिंग प्रक्रियेवर आरोप कर, आणि त्या पद्धतीने ते बेताल आरोप करतात. आता इलेक्शन कमिशननी त्यांना पुन्हा एकदा निमंत्रण दिलेलं आहे, तुमचं शिष्टमंडळ घेऊन या, तुम्हाला जे काही म्हणायचं ते मांडा. ते न्यायालयात देखील दाद मागू शकतात. परंतु अशा पद्धतीने एखाद्या स्वतंत्र एक कॉन्स्टिट्यूशनल ऑथॉरिटी ज्याला आपण म्हणतो ती निवडणूक आयोग आहे, अशा कॉन्स्टिट्यूशनल ऑथॉरिटीच्या विरुद्ध असे बेताल आरोप करणं हे शोभत नाही. हे देशाला, देशाच्या संविधानाला कुठेतरी कमी लेखण्याचं काम चाललंय. मात्र दुसरीकडे विरोधकांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्या बाबतीत जी सांगितलेली आहे, मी सुषमाताई आपल्याकडे येणारच आहे, मात्र हनुमंत पवारजी जे थेट आव्हान दिलेलं आहे, सुषमाताई असू द्या किंवा तुम्ही असू द्या, विरोधक जे म्हणतायत की राहुल गांधींनी आज पत्रकार परिषद घेतली, तशाच प्रकारे आता स्वतः पंतप्रधानांनी समोर येऊन या संदर्भातला खुलासा करावा, ही मागणी नेमकी का? विशालजी, जशी राहुल गांधींनी 200 प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी समोर टेलिप्रॉम्प्टर शिवाय पत्रकार परिषद घेतली आणि पुरावे दिले, तशी जर मोदी साहेबांनी येत्या 2 दिवसामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि टेलिप्रॉम्प्टर घेतलं नाही आणि 200 पत्रकार बोलवले तर मी राजकारण सोडतो. मोदीजी तसं करणारच नाहीत, 11 वर्षाचा अनुभव आहे माझा. त्यामुळे त्याच्यावर आपण मोदीजी घेणार नाहीत, हे काळ्या दगडावरची पांढरी रेषा. आता अनिकेत जे आमचे मित्र भाजपाचे प्रवक्ता जे बोलले त्याच्याकडे मी येतो. त्यांना तुम्ही कायदेतज्ञ म्हणलेलं मला आठवतं कधीतरी, कायद्याचे विद्यार्थी आहेत, ते स्वतः वकील आहेत, ते कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूशनच्या विरोधात दुसऱ्या कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूशनकडे जायची, दाद मागायची भाषा करतात. त्यांच्या कायद्याबद्दलच्या ज्ञानाला मी इथं प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. निवडणूक आयोग ही स्वतंत्र स्वायत्त बॉडी आहे, तिच्या विरोधामध्ये आम्ही पवारजी साधी गोष्ट आहे, जर तुम्हाला वाटतं की निवडणूक प्रक्रिया ही फेअर आणि इम्पार्शियल नव्हती, तुम्ही अगोदर देखील मी बोलत असताना तोंड घातलं होतं. आता एक लक्षात घ्या, तुम्ही जे आरोप करताय निवडणूक आयोगावरती, जा ना न्यायालयात, राहुल गांधींना सांगा न्यायालयात दाद मागायला. कोणी थांबवली राहुल गांधींना? कोणी थांबवलं राहुल गांधींना? अरे तुम्ही न्यायालयात दाद मागा. परवाच्या दिवशी न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने तुमच्या सर्वोच्च नेत्या राहुल गांधींना काय फटकारलं की कुठलाही देशभक्त व्यक्ती अशी स्वरूपाची विधानं करेल का? त्यामुळे सर्वोच्च न्यायालय ज्या व्यक्तीला सातत्याने फटकारतं, ज्या व्यक्तीच्या विरुद्ध एवढे गुन्हे प्रलंबित आहे, तुम्हाला कुठेतरी भान ठेवून बोललं पाहिजे ना. तुमच्याकडे विरोधी पक्ष नेत्याचं पद आहे, याचा दुरुपयोग करू नका. तुम्हाला वाटतं असं की इथे काहीतरी आहे, काहीतरी मतांचा फेरफार आहे, तुम्ही न्यायालयात याचिका दाखल करा. तुम्ही तुमच्या नावाने PI दाखल करा.
तुम्ही तुमच्या नावाने बरं, मुंबई तुमचं उच्च म्हणणं आहे की न्यायालयात न्यायालयामध्ये सर्वोच्च त्यांनी न्यायालयात जावं? मला कोणी थांबवलंय? न्यायालयामध्ये तुम्ही आपण न्यायालयात जाणार का? थांबवलं. विशालजी, पक्षाचे माझं दीडशे झालं नाही. रिपोर्टर माझा जे आवाज तुमच्या हनुमंतजी, मी कधी आपल्याकडेच विरोधात येतोय. बोला वागा. भारतीय जनता अनिकेतजी, पक्षाचं कार्यालय अनिकेतजी, संघाची प्रत्येक शाखा मुद्दा नाही. आपल्या प्रेक्षकांपर्यंत संघाची आपण शाखा नाही. पोहोचू चला, देऊया. माझं उद्या तुम्ही जे विशालजी, म्हणताय की न्यायालयामध्ये विशालजी, जायला माझं हवं, उद्या न्यायालयामध्ये आपण जाणार का? विशालजी, हनुमंत माझं पवारजी, उद्या या पोपटपंची करणाऱ्या भाजपाच्या प्रवक्त्यांना शांत बसवा, ऐकायची त्यांची अनिकेतजी, तयारी अनिकेतजी, ठेवा. मी विनंती मी करतो आपल्याला, बिर्याणी आपल्याकडे मी खाऊन पुन्हा एकदा येईल. प्रवक्ता हनुमंत झालो पवार नाही. बोला. पोटी एका बाजूला बिर्याणी अनिकेत खाऊन निकम देशभक्त यांचं म्हणणं आहे की झालेलो कायदे नाही. तज्ञ म्हणूनही ते एका बाजूला सांगताय की तुम्ही न्यायालयामध्ये जाणार का, तो मार्ग देखील पत्करला जाणार का? हनुमंतजी, विशालजी, न्यायालयामध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्याला यांनी न्यायाधीश म्हणून नेमलंय आणि जे न्यायाधीश दीपांकर दत्त आहेत ते भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते म्हणून राहुलजीकर बोलतायत. न्यायालयाची भाषा यांनी आम्हाला शिकवू नये. बरं. आम्ही जनतेच्या न्यायालयात गेलो. आणि दुसरी गोष्ट, हे सुप्रीम कोर्ट 13 गप्प रे बाबा, ऐकून घ्या ना हो, त्यांना बोलवावं, त्यांना शांत बसवावं. अरे माझं झालेच, बोला ना बाबा. हो वकील महोदय, कायदे तज्ञ, अहो ऐका हो. अरे माझं होऊ द्या हो. अनिकेतजी, मी पुन्हा एकदा आपल्याकडे येईल, पुन्हा एकदा आपल्याकडे संधी येईलच. तत्पूर्वी हनुमंत पवारजी, आपला मुद्दा पूर्ण करा, मला सुषमाताईंकडे देखील जायचं. विद्यार्थी म्हणून सांगतो अनिकेत निकम महोदय ऐकून घ्या हो. न्यायालयाचा अवमान करू नका. तुमचे राहुल गांधी न्यायालयीन तुमच्या ऐका अनिकेतजी, माझं होऊ द्या आता. विशालजी, त्यांना थांबवा प्लीज, त्यांचा माईक म्यूट करा. अनिकेतजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल, पुन्हा एकदा संधी देईल. आपण एकेकाचा मुद्दा पूर्ण होऊ देऊयात. हनुमंतजी, पूर्ण बोला लवकर. न्यायालयाचा अवमान झाला हे अनिकेत निकमांनी आम्हाला सांगायला, न्यायालय त्यांच्या पिताश्रीची मालकी नाही. त्यांचं न्यायालय, आमचं न्यायालय, आम्ही न्यायालय बघून घेऊ. पहिला मुद्दा. माझा मुद्दा शेवट होऊ द्या की भारतीय जनतेच्या समोर आम्ही जे पुरावे मांडले ते भारतीय जनता पक्षानं आणि अनिकेत निकम यांनी त्या मतदारांच्या घरी जावं आणि आम्ही जे खोटे मतदार म्हणतो ते खरे म्हणून दाखवावे, एवढा साधा आमचा म्हणणं आहे. पण ते न करता साफ म्हणून यांनी भुई थोपटायची, राहुलजींना सतत वैयक्तिक बदनामी करायची आणि संस्थात्मक काही करायचं नाही. मतदान चोरणारा भारतीय जनता पक्ष, मतदान चोरणारा भारतीय जनता पक्षाची चोरी उघडी पडलेली आहे. त्या चोरांची चोरी उघडी पडलेली आहे. यांनी मतावर दरोडा घातलेला आहे. हे न्यायालयात खोटं बोलतात, ते निवडणूक आयोगासमोर खोटं बोलतात, ते जनतेसमोर खोटं बोलतात. त्यांची जनतेची दिशाभूल होतीये का, सर्वसामान्य मतदारांची दिशाभूल होतीये का? हनुमंतजी, अनिकेतजी, मी आपल्या दोघांकडे येईल. सुषमाताई, मी आपल्याकडे येईल. सुषमाताई, अतिशय महत्वाचा मुद्दा तोच की पुन्हा एकदा ज्यावेळेला निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे संशयाच्या भोवऱ्यात येताना दिसते, दुसरीकडे न्यायालयीन प्रक्रिया असेल, निवडणूक आयोग असेल, त्यावरती ज्यावेळेला प्रश्नचिन्ह उपस्थित राहतात, त्यावेळेला देशाच्या नागरिकांचा या सगळ्याच प्रक्रियांवरचा विश्वास तर उडणार नाही ना, हा एक महत्त्वाचा प्रश्न. जसं मगाशी सुनीलजींनी सांगितलं की त्यांच्या आयुष्यात काय घडलं. त्यांनी आजपर्यंत मतदान प्रक्रियेमध्ये नेहमी सहभाग घेतला. अचानकपणे नाव गायब होणं आणि निवडणूक आयोगाकडे दाद मागणं, या पुढच्या काळामध्ये मतदार असतील, सर्वसामान्य असतील, कुणाकडे दाद मागायची? सुषमाताई, मी माझं म्हणणं मांडण्याच्या आधी मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून जरा आपण अनिकेतजींना समजावलं पाहिजे की ते माझ्यावर बोलत असतानाही अगदी त्यांनी सगळे अलिगेशन त्यांचे मी हसत शांतपणे ऐकून घेतले. अहो ऐकून घेतले हो, मॅनर्स ठेवा. हायकोर्टात काय कॉप्या करून गेलात का काय, अशात पास झालात काय? ऐकून घ्यायची तयारी ठेवा की दुसऱ्यांचं पण काही. तुमचं ऐकून घेतलंय ना, तुमचं ऐकून घेतल्यावर जरा मॅनर्स ठेवा आणि ऐकून घ्या शांतपणे. बोला. आता शांतपणे व्यंकट साहेब, पहिल्या भाषेत पहिला तर मुद्दा, तुम्हाला फार आक्षेप आहे की मी वंदनीय बाळासाहेबांवर टीका केली. हो मी केली, मी कधीच नाही म्हटलं नाही. हो मी टीका केली, हे मी स्वतः उद्धव साहेबांना सांगितलं. मी एकटी बाळासाहेब ठाकरेंवर नाही, मी शरद पवारांवरही टीका केली. मी अक्षरशः मी सोनिया गांधींवरही टीका केलेली आहे आणि मी तुमच्या बापावर तर खूप वेळा टीका केलेली आहे. मला असं वाटतं की मी चळवळीतली आहे आणि मी चळवळीतून जेव्हा मांडणी करते त्यावेळेला त्या अनुषंगाने मला ज्या सत्ताधारी पक्षांना प्रश्न विचारायचे होते त्या प्रत्येकाला माझे प्रश्न विचारून झालेले आहेत. ओके, आता राहिला प्रश्न दुसरा की चमचेगिरीचा वगैरे, तर मला काही कळलं नाही की कसाबला बिर्याणी खायला दिली असा अपप्रचार करणे याला चमचेगिरी म्हणतात की अजून काही म्हणतात तुमच्या भाषेत, ते तुम्ही मला सांगाल. अनिकेतजी, मी आपल्याकडे येणार आहे. आता तिसऱ्या भाषा तुम्ही कशाला बोलता? अनिकेतजी, मी येईल ना आपल्याकडे. अरे मी तुमच्यामध्ये बोलले का अनिकेत? मॅनर्स ठेवा ना. अनिकेतजी, मी येणार आपल्याकडे. मी तुमच्यामध्ये बोलले नाही अजिबात. आता मूळ मुद्दा असा आहे की आम्ही वारंवार असं सांगतोय
की इथे 1 कोटी मतांची चोरी झाली, संध्याकाळी मतांचा टक्का वाढला. अरे आम्ही जर तुम्हाला 50 पुरावे देतोय, आम्ही तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज आणि अनेक गोष्टी मागतोय, देत नाही. निवडणूक आयोगाच्या ऐवजी अनिकेत निकमांच्या सारखे अगदी अर्ध्या हलकुंडाने पिवळे झालेले लगेचच असे उचकायला लागतात आणि बोलायला लागतात. प्रश्न निवडणूक आयोगाला आहे. निवडणूक आयोग काही यांच्या घरचं आहे का? यांना राग का येतोय ते कळत नाही. हे पहिल्यांदा ये रिश्ता क्या कहलाता है हे यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे. आता दुसरा महत्वाचा मुद्दा असा की सायंकाळचा जो मताचा टक्का वाढलेला आहे अनिकेतजी येणार. किंवा काही ठिकाणी अस्पष्ट फोटो होते, हे राहुलजींनी अगदी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आणि पुराव्यासकट त्याचं दिलंय. डिजिटल लाईव्ह करून सांगितलेलं आहे. तुम्ही तसं त्याला काउंटर करू शकता का? त्याला काउंटर करा ना. एखाद्याला नाही त्याला काही कळतच नाही असं म्हणण्यापेक्षा त्याला काय कळत नाहीये हे तुम्ही काउंटर करा. हे तुम्ही त्याला लॉजिकली, तुम्ही तर अरे इव्हिडन्स आणि विटनेसवर खेळणारे लोक आहात ना. म्हणजे मी लॉ कॉलेजची प्रोफेसर आहे, तुम्ही वकील असलात तरी मी लॉ कॉलेजची प्रोफेसर आहे, तुम्हाला अनिकेतजी माहिती असू देत. त्यामुळे इव्हिडन्स आणि विटनेसवर खेळणारे असे उचकायला कधीपासून लागले. सरते शेवटी पुन्हा आठवण करून देते अनिकेतजी, पुन्हा आठवण करून देते. 10,000 मतं कोणत्या एरियातली होती गुगल करून ठेवा, मी शेवटी सांगणार आहे. आणि राहिला प्रश्न की आम्ही दाद कुणाकडे मागायची, तर आता कुणाकडे दाद मागायची? एक भाजपचा प्रवक्ता खासदार झालाय, दुसरा भाजपचा प्रवक्ता न्यायाधीश झालाय आणि त्यांच्याकडून आम्ही काय अपेक्षा करायच्या न्यायाच्या? त्यामुळे आम्ही जनतेच्या कोर्टात गेलोय आणि जनतेच्या कोर्टात जाऊन आम्ही बरं, न्याय मागायचं जनतेच्या ठरवलं. कोर्टाचा निकाल होय, काय असेल आमची हे तर लढाई स्पष्ट अजून होईलच. त्याचबरोबर अनिकेतजी, मी आपल्याला सविस्तर उत्तर देण्याची पुन्हा एकदा संधी देणार आहेच. मात्र येत्या काळातल्या निवडणुकांसमोर जात असताना शिंदेंच्या शिवसेनेचं देखील मत नेमकं या संदर्भातलं काय आहे? कारण एलिगेशन हे फक्त भाजपवरती होत आहेत का नव्हे, त्यांच्या मित्रपक्षांवरती देखील होत आहे आणि मित्रपक्ष म्हणून, महायुती म्हणून त्यांना देखील निवडणुकांना सामोरं जायचंय. ते कोणाच्या न्यायालयामध्ये जाणार आहेत? अरुणजी सावंत, मला सांगा, येत्या काळातल्या निवडणुकांना तुम्ही कसे सामोरे जाणार आहात? ज्या प्रकारे भाजपवरती थेट आरोप होताना दिसतात, उद्या मित्रपक्षांवरती देखील ते होताना दिसतील. मात्र सर्वच पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जात असताना मग व्हीव्हीपॅट काढून टाकणं असेल किंवा त्या ठिकाणी कुठल्या मतदान प्रक्रियेचा अवलंब केला जाणार, हे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. तुम्ही काय मागणी करणार आहात अरुणजी? विशालजी, शिवसेना हा गोरगरीब दीनदुबळ्या जनतेचा आवाज म्हणून ओळखला जातो. बर, शिवसेना ही नेहमीच रस्त्यावर उतरून काम करणारा पक्ष म्हणून ओळखली जाते. बर बर पुढील निवडणुकांमध्ये आम्ही जनतेच्या न्यायालयातच जाऊ, जनतेकडे दाद मागू आणि आम्ही जिंकून सुद्धा येऊ. पहा, आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथ शिंदेजी हे नेहमीच गोरगरिबांच्या सुखदुःखात सामील होत असतात. म्हणूनच त्यांना द मास लीडर म्हणजेच लोकनेते असं संबोधलं जातं. बर, पण मला आज सकाळपासून विशालजी एक प्रश्न पडलेला आहे. मी 12 कोटी जनतेच्या साक्षीने तुम्हाला तो विचारतो की गेले जवळजवळ 3 वर्ष या हे जे काही इंडी गठबंधन होतं, काँग्रेस पक्ष होता, उबाटा पक्ष होता आणि त्यांचे मित्र पक्ष हे काय म्हणत होते त्यांचा पराभव झाल्यानंतर? की ईव्हीएम मध्ये गडबड झाली आहे मोठ्या प्रमाणात आणि ईव्हीएम मधली मतं कोणतंही बटन दाबलं तरी ते कमळाच्या समोर जायचं, इतर आमची जी काय मित्रपक्ष होते त्यांच्या समोर जायचं. मग आता ईव्हीएम ला डोक्यावर घेऊन हे लोक अख्खं भारतभर फिरत होते, ईव्हीएम असं बोंबा मारत होते. आता ईव्हीएम मशीन चांगली झाली का? ईव्हीएमचा घोटाळा काहीच नव्हता का? आता हा नवीन घोटाळा यांनी काढलाय की डुप्लिकेट वोटर, खोटे पत्ते, खोटे फोटो, फॉर्म नंबर 6 चा गैरवापर. म्हणजे या गोष्टींमुळे ते हरले का? ईव्हीएम मशीन ह्या त्यावेळेस जे आरोप यांनी केले ते खोटे होते का? हे आता यांच्या प्रवक्त्यांनी आणि राहुल गांधी. बरं, हनुमंत पवार यांच्याकडून उत्तर घेण्याआधी अनिकेतजी मी आपल्याकडे येईल. अनिकेतजी, आज ती वेळ येऊन ठेपलेली आहे की ज्या वेळेला भाजपवरती अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, निवडणूक आयोगावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मगासपासून जी सर्व प्रवक्त्यांबरोबर आपली चर्चा झाली त्यात एक महत्वाचा आरोप करण्यात आला, तो म्हणजे थेट निवडणूक प्रक्रिया आणि निवडणूक प्रक्रियेवरती केलेले प्रश्नचिन्ह. यावरती आता थेट उत्तर कधी, केव्हा, कसं मिळणार, जेणेकरून मतदारांचा पुन्हा एकदा विश्वास हा या मतदान प्रक्रियेवरती, निवडणूक आयोगावरती होऊ शकेल? कारण आजपर्यंत आपण केवळ पुरावे मागत होतात, म्हणजे भाजप हा पुरावे मागत होता. आज राहुल गांधींनी पुरावे सादर केलेले आहेत. अनिकेतजी. विशालजी, हे पुरावे खरोखर यांना पुरावे म्हणता येईल का, हा पहिला प्रश्न आहे. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे
की देश स्वातंत्र्य झाल्यानंतर 5 लोकसभा लागोपाठ काँग्रेस जिंकत आलं. महाराष्ट्रात 35 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं. कर्नाटकमध्ये 27 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं. आंध्र प्रदेशमध्ये 26 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं. तेव्हा कधी यांना घोटाळा कुठला मतांचा आठवला नाही का? म्हणजे जेव्हा त्यांचं सरकार सातत्याने आलं सत्तेत तेव्हा सर्व चांगलं आहे. जेव्हा भाजप आता सत्तेत आलं, आणि भाजप सत्तेत का आलं? कारण भाजप विकासावरती विश्वास ठेवतं. भाजप लोकांचे प्रश्न फील्डवरती उतरून सोडवतं आणि लोकांसाठी झटतं. त्यामुळे लोकांनी दिलेला हा कौल आहे. आणि तुम्हाला जर रडीचा डाव करायचा आहे तर खुशाल करा. तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल, जर तुम्हाला खरोखर संशय वाटत असेल तुम्ही न्यायालयात जा. तुम्ही ह्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन याच्यातून काही साध्य होणार नाही. दुसरा विषय असा की जे सुषमाताई म्हटल्या की मी कायद्याची प्राध्यापक आहे. तुम्ही असाल सुषमाताई कायद्याच्या प्राध्यापक, परंतु मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. जेव्हा तुम्ही प्राध्यापक म्हणून काम करतात आणि तुमच्याच वर्गातला एखादा आपला स्टुडंट परीक्षा देतो अभ्यास न करता आणि नापास होतो आणि तुमच्यावरती दोष ठेवतो की तुमच्यामुळे नापास झाला, तुम्हाला कसं वाटेल? तसंच राहुल गांधी करतायत. अभ्यास कुठलाच करायचा नाही, लोकांचे प्रश्न सोडायचे नाही, आणि परीक्षेत नापास झालं म्हणजे इलेक्शनमध्ये तुम्ही फेल झाला की मग अशा स्वरूपाचे उलट सुलट आरोप करत सुटायचे. मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही खरोखर जनतेचे प्रश्न सोडाल, लोकांचे प्रश्न सोडाल, लोक तुम्हाला मतं देतील. परंतु तुम्हाला फक्त आरोप करण्यासाठी आरोप करायचे आहेत. कधी ईव्हीएम, कधी इलेक्शन घोटाळा, कधी वोट चोरी, अशा स्वरूपाचे आरोप खुशाल तुम्ही करत जावा. तुम्हाला इलेक्शन कमिशनने देखील बोलवलं आहे, आमंत्रण दिलं आहे. तुम्हाला काय तुमचं घराणं आहे तिथे मांडा, न्यायालयात मांडा, आणि तथ्य असेल तर न्यायालय तुमच्या बाजूने निकाल देईलच. परंतु अशा स्वरूपाचे बेताल वक्तव्य जर तुम्ही करत राहाल तर सर्वोच्च न्यायालयाने ज्या प्रकारे तुम्हाला फटकारलं आहे त्याचप्रमाणे वारंवार तुमची दशा होणार आहे. नंबर 1 चा मुद्दा, अजून एकच 10 सेकंड घेतो फक्त. तिथे राहुल गांधी आपल्या संविधानिक संस्था म्हणजे निवडणूक आयोगावरती आरोप ठेवतायत. 1 सेकंड ताई. राहुल गांधी निवडणूक आयोगावरती आरोप ठेवतायत आणि इथे काँग्रेसचे प्रवक्ता पवार साहेब न्यायालयावरती आरोप ठेवतायत. न्यायालय देखील एक स्वतंत्र संविधानिक संस्था आहे. त्यामुळे काँग्रेसचा एकंदरीत कल असा आहे की या देशातील सगळ्या संविधानिक कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटीजवर गालबोट ठेवायचं, त्यांच्यावर बेछूट बेलगाम आरोप करायचे आणि कुठेतरी देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मलिन करण्याचा प्रयत्न करायचा. अशा स्वरूपाची भाषा हे सातत्याने करतात. बरोबर आहे. हे खरं आहे की खोटं हनुमंत पवार मान्य करतात का? मी आपल्याकडे येईल हनुमंतजी. तत्पूर्वी सुषमाताई मला माहित नाही, एक सेकंड. सुषमाताई, तुम्ही कुठली बिर्याणी खाऊन तुम्हाला अपचन झालंय मला माहित नाही, परंतु सातत्याने बिर्याणीचा विषय काढण्यात काय अर्थ राहतो? जर बिर्याणी अपचन होत असेल तर बिर्याणी खाऊ नका. वेळ कमी आहे त्यामुळे फटाफट मला ते 2-3 मुद्दे आपल्या समोर ठेवायचे. एक की एवढा सगळा म्हणजे आधी आम्ही लोकसभेला जिंकलो, मग आम्ही विधानसभेला काय निकाल आले आपण सगळ्यांनी बघितले. पण त्यानंतरच्या जेवढ्या काही निवडणुका झाल्या, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आम्ही सगळे जिंकलो, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आम्ही जिंकलो. अहो सिनेटमध्ये तर चक्क यांना भोपळा मिळाला. सिनेटचे सगळे अख्खे मुंबईच्या सीट्स आम्ही काढल्या. हे फार विशेष आहे. आता हा बदल कसा काय झाला याचं उत्तर अजूनही त्यांना नीटचं देता येत नाहीये. एक दुसरं महत्वाचं की स्वायत्त संस्थेवर तुम्ही आक्षेप घेऊ नये किंवा स्वायत्त संस्थांचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे वगैरे. खरंच स्वायत्त संस्थांचं स्वातंत्र्य अबाधित राहिलेलं आहे का? अहस्तक्षेपाचे तत्व आणि सत्ता विभाजनाचा सिद्धांत आपल्या संविधानाने स्वीकारलेला होता. मात्र ईडी आणि सीबीआय आता घरगड्यासारखे पाणी भरतात. हे अनिकेत निकम ज्या कोर्टामध्ये वकिली करतात त्या कोर्टाच्या शीर्षस्थानी असणारा आदरणीय सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी आहे. ही सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी आहे. प्लीज लेट मी फिनिश. मी तुमच्यामध्ये अजिबात बोललेली नाहीये. काँग्रेसची सरकार असताना सीबीआय दादागिरी चालणार नाही. हनुमंतजी येतोय मी आपल्याकडे. अनिकेतजी सुषमाताईंचा मुद्दा पूर्ण होऊ दे. सुषमाताई बोला, आपला वेळ जाईल. प्लीज बोला. मुद्दा एवढाच आहे, माझा शेवटचा मुद्दा एवढाच आहे की 10,000चा पत्ते कुठं एकाच ठिकाणी जे पत्ते होते ते गुगल करायला मी तुम्हाला 1 तासाचा वेळ यासाठी दिला होता, कारण तुम्ही फील्डवरचे नाही, तुम्ही एसीत बसणारे आहात. त्यामुळे तुम्ही अजून शकते. पण हे विशालजींचा चॅनल आहे, त्यांचा शो आहे. तुम्ही खुशाल गुगल करा. अनिकेतजी मी येतो ना आपल्याकडे. गुगलवरच चाललेली आहे काँग्रेस. गुगल अनिकेतजी मी येणार आपल्याकडे देखील. बोला सुषमाताई. तुम्ही मॅनर्स ठेवा. तुम्हाला कोण वकील म्हणते कॉप्या करून पास झाला? सुषमाताई शाळेत बसला का माणूस? असं का करतो? आम्ही मान सन्मान ठेवायला तुमचा ऐकायला चॅनलचा डेकोरियम
तुमची नाही, भाषा नाही, सगळे नाही, बघतायत. मी विशालची हा फालतू बोला हे योग्य नाही. हनुमंतजी, चॅनलला मी सोबत नाही, आपल्याकडे आपण देखील चॅनलला येतो सोबत आहे. नाही. मला सगळ्या मान्यवरांना सांगायचं आपली वेळ खरंच संपत आलेली आहे. सुषमाताईंचा मुद्दा पूर्ण झाला असेल तर हनुमंत पवारजी. हा. मला फक्त त्याची माहिती द्यायची आहे. एकट्या मुंबईतल्या भांडूप अनिकेतजी येतोय. शेजारच्या नाहूर रेल्वे स्टेशन, जे नाहूर छोटं स्टेशन आहे, यशोधरा सोसायटी, एकाच पत्त्यावर तब्बल 9,500 मतदार नोंदवलेले आहेत. या सोसायटीचं एकूण जर मतदार काढले तर ते 3200 मतदान आहे. बरं. 3200 मतदार आहे. तिथला पत्ता दाखवत 9,500 मतदान. याचं क्लॅरिफिकेशन काय हे आधी वकिलांनी अभ्यास करावा, त्याला पुराव्यांसकट बोलावं. बरं, आणि मग नक्कीच. हे करावं. म्हणजे कुठे हा याचा घोळ अर्थ झालेला आहे? नाहूर वकिलांनी स्टेशन, थांबवा. त्या ठिकाणचा पत्ता आपण दिलेला आहे. हनुमंत पवारजी, आतापर्यंत झालेल्या चर्चेनंतर, राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यानंतर आता पुढे काय, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. मला उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहे. हनुमंतजी, अगदी थोडक्यात, वेळ संपली आहे खरं. महाराष्ट्रामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यांचं बिंग उघडं पडणार आहे, चोरी उघडी पडणार आहे. म्हणून राज्य निवडणूक आयोगावर दबाव आणून त्यांनी व्हीव्हीपॅट मशीन बाजूला काढून ठेवायला सांगितल्या. याचा धिक्कार करतो, निषेध करतो. आणि ज्याप्रमाणे ज्येष्ठ विधिज्ञ आणि भारतीय जनता पक्षाचे आत्ताचे खासदार उज्ज्वल निकम साहेब सतत खोटं बोलत होते, त्यापेक्षा जास्त खोटं आणि आदळापट त्यांचे चिरंजीव करतायत. मी त्यांच्या चिरंजीवाचा आमचा ऐकून नाही घेतल्याबद्दल निषेध करतो. बरं, निश्चितच आहे, आपण निश्चित करताय. मात्र अनिकेतजी, ज्या प्रकारे तुम्ही म्हणतायत की आता न्यायालयामध्ये जाणं हे क्रमप्राप्त आहे, बरं सर्वसामान्य मतदार जातो की राजकीय पक्ष जातात, याकडे पत्रकार म्हणून आमच्या सगळ्यांचं लक्ष अशाच प्रकारे असेल. मात्र धन्यवाद हनुमंत पवारजी, अनिकेत निकमजी, सुषमाताई अंधारे, अरुण सावंत आणि सुनीलजी, आपण या चर्चासत्रात आमच्या सोबत जोडला गेला त्यासाठी. मात्र या सगळ्या यंत्रणांच्या बाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित राहिल्यानंतर मतदारांना नेमकं कुणाकडे पाहायचं, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. तुमच्याही काही सूचना असतील तर त्या सर्वसामान्य प्रेक्षकांनी आमच्यापर्यंत पोहोचवाव्या. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आत्ता वेळ झालेली, इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.